12 मे, नीट, NTA हे 3 शब्द 22 लाख विद्यार्थ्यांच्या मनात धोका म्हणून लिहिले गेले. पण आपण इतिहास बदलू. भावांनो, हे आपल्यासोबत पहिल्यांदा झाले का? अजिबात नाही. 2016ला पण असंच झालं होतं. 1 मेला AIPMT एक्झाम झाली. त्याचं सुप्रीम कोर्टाने 24 जुलैला डेट दिली. त्याचा फेज 2 24 जुलैला झाला. त्या सगळ्या प्रोसेसला 85 दिवस लागले. तर असंच आपण जर हिशोब धरला तर आपली एक्झाम 3 मेला झालेली आणि 12 मेला कॅन्सलची नोटीस आलेली NTA कडून. जर ते स्पीड आली तर री एक्झाम 20 ते 25 जुलैला होऊन जाईल. रिझल्ट 15 ऑगस्टच्या आधी राहील आणि आपले 1 वर्ष वाचत. पण NTA हा अंदाज आमचा झाला. 3 प्रश्न तुमच्यासाठी, ज्यांचं उत्तर 22 लाख पोरं तुमच्याकडून मागताय. तर आमचा पहिला प्रश्न असा आहे, री एक्झामचा पेपर कोण सेट करणार? 3 मेच्या पेपर नंतर विद्यार्थ्यांचा विश्वास तुटलाय. IIT प्रोफेसर, एम्स डॉक्टर का स्वतः NTA ची टीम हे जाहीर करा. माझा दुसरा प्रश्न, स्टुडंटच्या मेंटल हेल्थसाठी NTA काय करणार? 22 लाख विद्यार्थी 12 मेच्या रात्री झोपले नाही तर काउन्सिलिंग नाही तर हेल्पलाईनचा काय प्लॅन आहे का? माझा तिसरा आणि मेन क्वेश्चन, परत लीक झाला तर जबाबदार कोण? 2024ला पण असंच झालं, 2026ला पण असंच झालं. डबल जर झालं तर रिजायनेशन कोण देणार? सिस्टम बदलणार का? भावा, 2016ला 6 लाख विद्यार्थी जिंकले आणि 2026ला पण आपण 22 लाख जिंकणार. हा प्रश्न आपल्या एक्झामचा नाही तर सिस्टमचा आहे. हा व्हिडिओ NTA पर्यंत पोहोचलाच पाहिजे. कमेंट कर, वी वॉन्ट क्लिअरिटी, आणि तू एक शेअर कर. तुझा एक शेअर 22 लाख विद्यार्थ्यांची होप वाढवेल. आणि ड्रॉपचा विचार नको, डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्याला.